नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत मूग डाळ कचोरी. चला तर स्टार्ट करूया. त्यासाठी मी 2 तासापूर्वी 1 कप मुगाची डाळ भिजू घातली होती. ती भिजल्यानंतर इथे मी 2 कप मैदा घेऊन त्याच्यामध्ये ओवा, मीठ आणि थोडं गरम तेल टाकून आपल्याला त्याचा डो बनवून घ्यायचा आहे. तो थोडासा घट्ट बनवायचा आहे. तो मी इथे बनवून साईडला ठेवला आहे. आता आपण इथे ही मूग डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. मिक्सरमध्ये मूग डाळ बारीक करून घेतलेली आहे. त्यानंतर कढईमध्ये 1 चम्मच तेल टाकायचं, त्याच्यामध्ये जिरे टाकायचे, धनेपूड असेल तर धनेपूड पावडर टाकायची, त्याच्यानंतर थोडीशी बडीशेप पावडर टाकायची, हळद टाकून आपण जे घरगुती आपलं बेसन असतं ते बेसन 2 चमचे घालून ते छान प्रकारे त्याच्यामध्ये तळून घ्यायचं आहे. ते छान प्रकारे त्याच्यामध्ये असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर परत थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये लाल तिखट, आपलं धनेपूड पावडर, जिरेपूड पावडर आणि तुमच्याकडे चाट मसाला असेल थोडासा तो पण तुम्ही त्याच्यात टाकू शकता. त्याने टेस्ट खूप छान येते. त्याच्यानंतर हे सर्व छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे मुगाच्या डाळीचं वाटण करून घेतलं होतं ते वाटण याच्यामध्ये टाकून सर्व असे छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि वरून चवीनुसार मीठ टाकून सर्व एकत्र करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर ही घालायची. ही कोथिंबीर घातल्याने खूप छान त्याचं टेस्ट येते. आणि हे सर्व गॅसवरती असं एकदम मोकळं आणि सुटसुटीत होईपर्यंत हे करायचं. त्यानंतर ते प्लेटमध्ये काढून एका साईडला थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. चला तर आपण कचोरीचं पिठाचं आता हे वडे तयार करून घेऊयात. त्यासाठी मी इथे बघा कशी एक छोटीशी गोल चपाती लाटून त्याच्यावरती तेल लावून ते परत थोडंसं पीठ टाकून असं रोल केलं आहे. याच्यामुळे कसं एकदम क्रिस्पी आणि त्याला खूप छान लेयर येतात. त्यानंतर मी छोटे छोटे असे गोल काप करून घेतलेले आहेत. आपल्याला कचोरी करण्यासाठी आपण खूप जास्त मोठी कचोरी नाही, आपण जसे बोलतो मिनी कचोरी ती आपण बनवणार आहोत. त्यासाठी मी छोटे छोटे असे पुऱ्या लाटून घेतल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपण जे सारण केलं होतं ते सारण भरून हे बघा असे गोल हे करून असं हलक्या हाताने त्याला प्रेस करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एकदम कमी गॅसवरती तेल तापायचं आहे आणि एकदम कमी गॅस करून दोन्ही साईडने कचोऱ्या अशा छान प्रकारे तळून घ्यायच्या. ते बघा किती छान आपल्या कचोऱ्या फुललेल्या आहेत आणि आपल्या कचोऱ्या खाण्यासाठी रेडी आहेत. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.